आम्ही पाहिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा संपूर्ण पोलादाने बनवलेला भव्य असा पुतळा। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण निघालो आहे विदर्भाच्या छोट्याशा देवदर्शनासाठी। माझ्यासोबत आहे माझी आई, माझी मावशी आणि आणखी कोण असेल, आपले लाडके प्रसाद भाऊ, म्हणजे आपल्या विदर्भाचा वराडी मुलगा। ते होतं आपल्या विदर्भाचे लाडके संत श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात। अच्युत महाराज यांचे श्री क्षेत्र सिंदूरजना बाजार येथे तिथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले, होम हवन केले आणि महाप्रसाद घेऊन आम्ही सचिन देव महाराजांना भेटलो, महाराजांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही निघालो महाराष्ट्रातले राष्ट्रसंत श्री संत तुकडोजी महाराज यांच्या गुलकुल मोजरी इथे। त्यांच्या मठात गेल्यावर मानवतेचा आणि एकात्माचा संदेश देणारे मला खूप सारे फलक दिसले। मठातून दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट निघालो त्यांच्या समाधीस्थळी। समाधीचे दर्शन घेऊन आम्हाला त्यांचा छान मोठा असा लोखंडाने बनवलेला पुतळा दिसला, जणू काही इंडियाच्या मेक इन इंडियाचा संदेशच देत असेल। तिथून आम्ही निघालो विदर्भाचे पंढरपूर श्री रुक्मिणी माता यांच्या माहेरी श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथे। तिथल्या निसर्गमय वातावरणात वर्धा नदीच्या किनारी माझ्या पांडुरायांचे दर्शन मी घेतले। आम्ही थोडं वर्धा नदीच्या किनारी फिरलो। फिरत असताना प्रसाद मला प्रत्येक जागेचं महत्व, प्रत्येक जागेचा इतिहास समजून सांगत होता। ते झाल्यावर आम्ही निघालो जागरूक मारुतीरायाच्या दर्शनाला श्री क्षेत्र जहागीरपूर इथे। इथे हेमा मालिनी पण सुद्धा येत असते असे ऐकले आहे। ते तिथे दर्शन घेतले। दर्शन घेतल्यानंतर आमच्या प्रवासाची सांगता केली। भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉग मध्ये। टिल देन बाय बाय। कधी येशील मनमोहना पाहण्या भारत पुला